त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये मतदार राजा कौल नेमका कुणाकडे देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, आपण पाहतोय की अमरावतीमध्ये सातत्यानं कडू विरुद्ध राणा असा संघर्ष पाहायला मिळाला होता आणि आता या निवडणुकीमध्ये मतदार राजा आपला कौल नेमका कुणाला देऊ शकतो? निश्चितच खरं 10 वाजतापासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। ईव्हीएम मधून या नेत्यांचं भवितव्य जे आहे ते 10 वाजतापासून उघडायला सुरुवात होईल आणि त्याची तयारी जी आहे ते संपूर्ण या ठिकाणी पूर्ण झाली आहे। 10 वाजता जर बघितलं सुरुवातीला टपाल मतदानाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे आणि 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या निवडणुकीचे निकाल जे आहे ते पुढे येणार आहे। 12 नगराध्यक्ष आणि 278 नगरसेवकाचा भवितव्य या ईव्हीएम मध्ये बंद आहे। एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीमधून चित्र फार वेगळं अनेक ठिकाणी या ठिकाणी भाजपची आणि काँग्रेसची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागलेली आहे। चिखलदरा मतदारसंघ जर बघितला तर देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, कारण या ठिकाणी जे राज्यातील सोमवंशी होते ते सातत्यानं 15 वर्ष नगरसेवक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक होते। मात्र ऐन वेळेवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाचा मानला जातो। याच मतदारसंघातून त्यांचे मामी भाऊ जे आहे ते आल्हाद कलोती हे नगरसेवक पदासाठी उभे होते। मात्र त्यांचं बिनविरोध निवड झाल्यानं त्यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झाली। आता मतदारसंघ केवळ नगराध्यक्षासाठी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार। दुसरीकडे जर बघितलं तर अचलपूर मतदारसंघ हा अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी प्रहारचं अस्तित्व असतं, प्रहार बच्चू कडू यांचा पक्ष आहे आणि दुसरीकडे भाजपचा उमेदवार देखील त्या ठिकाणी आहे। सातत्याने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आणि बावनकुळीच्या सभा या ठिकाणी गाजल्या, त्यामुळे हा मतदारसंघ तितकाच महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोन जर बघितलं तर अचलपूर मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे। या ठिकाणचे ते निकाल जे साधारणतः 2 वाजेपर्यंत हाती येऊ शकतात। बाकी ठिकाणचे मतदार त्या तुलनेत बघितले तर काही ठिकाणी 5 फेऱ्या, काही ठिकाणी 8 फेऱ्या, काही ठिकाणी 14 फेऱ्या अशा फेऱ्या या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सगळं भवितव्य जे आहे ते एकंदरीत जर बघितलं 1 वाजेपर्यंत जे आहे ते निकाल जे संपूर्ण हाती येऊ शकतात। नुकताच जर बघितलं तर दर्यापूर मतदारसंघ हा जो आहे अत्यंत महत्त्वाचा मानला अंजनगाव मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो, कारण की या ठिकाणी शेवटच्या दिवशी जे आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा या ठिकाणी गाजली होती। हा जर गड बघितला तर या ठिकाणी जो गड आहे एकनाथ शिंदे गटाचा गड मानला जातो, कारण की या ठिकाणी जे माजी आमदार आहे अभिजित अडसूळ त्यांनी या ठिकाणी शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांची सभा लावली होती आणि ती सभा मोठ्या प्रमाणात गाजली। एकीकडे याच मतदारसंघातून विद्यमान आमदार जे आहे ते उभाटा गटाचे यांचा मुलगा जो नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, त्यामुळे हा मतदारसंघ या ठिकाणी चुरशीची लढत जे होणार आहे। 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी अवघ्या 1 वाजेपर्यंत सगळे निकाल जे आहे ते पुढे येऊ शकतात। निश्चित, त्यामुळे या निकालासंदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।